हा ते तिथंच आहे बाई तुला त्याच्याबरोबर बस त्याच्याबरोबर बस त्याला लाईव्हला नाव सांग हा आला आला दोन्ही खेळाडूंचा 12th मॅन पाठवायचा आहे. बारावा खेळाडू वो सल्लू भाई अरे वो मैच बॉल लेके गए यार वो बॉल किधर नया नया देना पड़ेगा अरे ऊपर में ये लोग बॉलर लोग है ना 141 कौन बैट्समैन कौन है निखिल दो इनिंग का बैट स्ट्राइक पे नॉन स्ट्राइक पे गणो निखिल आणि गणू आणि बॅट्समनला स्ट्राईकला तो निखिल नॉन स्ट्राईकला तो गणू आणि गोलंदाज असेल सूर्या. हो सूर्या चमकतो का पाहायचं आहे. 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजून गेले तर स्ट्राईकला तो निखिल आणि नॉन स्ट्राईकला तो गणू गोलंदाज सूर्या. धन्यवाद सर. चालू करायचं आहे. कॉल झाला सर यांच्याकडून. निखिल आणि गणू सूर्या. राऊंड विकेट पहिला चेंडू निखिलसाठी. हो 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 आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतो. एक जबरदस्त गोलंदाजी सूर्या यांच्याकडून. सांगितल्याप्रमाणे सूर्या तळपला आणि पॅव्हलियनचा रस्ता दाखवला निखिलला. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी. निखिल आउट होतोय आणि नॉन स्ट्राईकला तो गणू. आता निखिलची जागा कोण घेतो पाहायचं आहे. श्री गणेश आणि नुरासिक यांच्यामध्ये सामना दुसरा सामना AK रॉयल्स पहिला सामना सहजरित्या आपल्या खिशात घातला होता. त्याचबरोबर आमचे मित्र सलमान खान सांगतायत ह्याच गोलंदाजाने गांधी मैदानामध्ये हॅट्रिक घेतली होती. तोच गोलंदाज मात्र सूर्या चमकताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती रिटर्न जातोय निखिल आणि निखिलची जागा तो पंकज. एक चांगली गोलंदाजी सूर्याच्याकडून. खरोखरच अंडर-22 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी फटकावला तो म्हणजे हा सूर्या. आपल्या संघासाठी खेळत असताना नुरासिका संघाकडून. आणि बॅट्समॅन नाव आहे पंकज. नवीन बॅट्समॅन तो पंकज. आता मात्र राईट विकेट मारा करेल. 55 पास करून पुढचा चेंडू दुसरा चेंडू पंकजसाठी. हो हो पटकला चेंडू जातो. निर्धाव चेंडू भन्नाट वेग म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू येतोय. एक चांगली गोलंदाजी एक नुरासिका संघाकडून होत असताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं या संघाने आणि आमंत्रण केलं फलंदाजीचे श्री गणेश या संघाला. 2 चेंडू चांगले. पंकज उर्फ पंक्या. स्लोअर चेंडू कट करतो हलकासा. चोरटी धाव म्हणावं लागेल. आपलं खातं खोललं गेलं. संघाचं खातं खोललं गेलं पंक्याने. एकच धाव. पॉवर प्लेची 2 षटकं कशा प्रकारे हालतो तो पाहायचा आहे. सूर्य एक चांगली गोलंदाजी करताना चेंडू फेकेल चौथा. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक लावला तो आता मात्र गणू. हो भन्नाट वेग खरोखरच चांगली गोलंदाजी. पंचान त्या अपील जोरात होते मात्र पंचाने तो निर्णय फेटाळलेला आहे आणि हा निर्णय गडीबाद होतो येतो इथे. जबरदस्त गोलंदाजी. खरोखरच चांगली गोलंदाजी. 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये 2 गडीबाद. एक प्रत्येक खेळाडू निवड स्पोर्ट्समॅनशिप दाखवली पाहिजे. जर आउट असेल तर आपण निखिलने तसं स्वतः निघून गेला होता त्याचप्रमाणे
गणू सूर्या जाताना रिटर्न पॅव्हलियन मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये मोठे 2 धक्के भेटत आहेत श्री गणेशच्या संघाला. स्क्वेअर लेग पंच थोडंसं या साईडला यायचं आहे. काय नाव आहे? अशोक. अशोक. बॉल किती आला? इथंच लिहितो त्याच्या बॉल. बॉल किती आला? 4. 1 रन. सूर्या हो हो खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय सूर्या. जबरदस्त फेस जखडून ठेवले पूर्णतः फलंदाजाला. धावसंख्या झाली मात्र एकच. 5 चेंडू फेकलेत त्यामध्ये 2 गडी बाद करण्यात यश भेटले ते सूर्याला. एक उत्कृष्ट गोलंदाज सूर्या श्रीगणेश कडून. हो खरोखरच जबरदस्त गोलंदाजी होते. निर्धाव चेंडू जातोय. 1 धाव मात्र अशोक. निखिल आणि गणू आउट झाले. ठीक आहे. षटक संपलं. इथं 1 षटक संपलं. धावसंख्या मात्र 1. गडी बाद झाले ते 2. एक चांगली गोलंदाजी सूर्यांच्या गोलंदाजीतून दिसली आणि आता मात्र नवीन गोलंदाज कोण तो पाहायचंय. सोहेल तन्वीर. एक पाकिस्तानचा गोलंदाज होता सोहेल आणि हा सोहेल स्ट्राईकला येतो. पंकज आणि अशोक. सलू आहे सलमान. एक चांगली गोलंदाजी केली गेली सूर्याने. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केलेत. महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यश भेटलं आणि मात्र धावा खर्च केल्यात ते 1. म्हणजे पॉवर प्लेमध्ये जशी गोलंदाजी व्हायला पाहिजे तशीच तर त्यांनी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. नवरासिका संघासाठी चांगली गोलंदाजी. ते झोनमध्ये जाताना चेंडू 2 धावा भेटत इथे. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती 3. सोहेल पंकज. सोहेल चांगली गोलंदाजी करावी लागेल सोहेलला. ऑफच्या दिशेने कट होता चेंडू. 1 धाव भेटते. सुंदर थ्रोपेक म्हणावं लागेल आणि एका धावाने संघाची धावसंख्या होती आता मात्र 4. पॉवर प्लेचं दुसरं षटक. सोहेल हाताळतोय. स्ट्राईकला येतो अशोक. सोहेल अशोकसाठी हलकासा पुश होतोय पॉईंटच्या दिशेने. सिंगल डबल खेळतोय कारण पॉवर प्ले षटक असताना चांगली गोलंदाजी होते झुलासिका संघाकडून. खरोखरच चांगली गोलंदाजी. पहिलं षटक तर फेकायला गेलं सूर्याने मात्र 1 धाव दिली आणि 2 गडी बाद करण्याचं यश भेटलं होतं. त्याचप्रमाणे सोहेल सुद्धा एक चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र धावसंख्या झाली ती 5. सोहेल यांचा पुढचा चेंडू. शॉर्ट चेंडू
सिंगल डबल देण्यात काय सिंगल डबलवरती भर देत आहेत ते श्री गणेशचे खेळाडू आणि एका धावने श्री धावसंख्यावरती 6. सोहेल अशोकसाठी हो 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 खरोखरच यार करले चेंडू बुंद्या मारले चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता त्यामुळे सोहेल यांनी निर्धाव चेंडू जातोय बॅट्समनला काही समजत नाही जाऊ तो किपरच्या ग्लोव्ज मध्ये एका मोन एक चांगली गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी सोहेल क्षेत्ररक्षणाबद्दल होत असताना चांगली गोलंदाजी खरोखर 2 षटकं संपली मात्र धावा झाल्या ते 6 धाव संख्या दिल्या 6 पॉवर प्लेची 2 षटकं खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी पाहिली गेली सूर्या आणि सोहेल यांच्याकडून. या षटकामध्ये मात्र 5 धावा दिल्या गेल्या आणि पहिल्या षटकामध्ये एकच धाव दिली गेली ती सूर्याच्या गोलंदाजीवर. एस फॉर सूर्या आणि एस फॉर सोहेल दोन्ही चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा नवीन तोच गोलंदाजी मला वाटतं सूर्याचं गोलंदाजी तिसरं षटक टाकेल कारण झकून ठेवले पूर्णतः श्री गणेश 140वर या संघाला शाखा क्रमांक 140वर या संघाला एक चांगली गोलंदाजी या संघाकडून होते ना पाहतोय आपण जशी मगाशी पाहिली गेली एकेराळ या संघाकडून एक चांगली फलंदाजी 58 धावा वैयक्तिक नोमांच्या बॅटमधून निघाल्या होत्या चौकार षटकांची आतिषबाजी केली होती नोमाने आणि ओपनिंगचा सामना जसा झाला पाहिजे तसाच त्याने करून ठेवला होता. या टायमाला मात्र पंकज आणि अशोकला काही जमत नाही सूर्या मात्र गोलंदाजी चांगली करतोय 6 धावा धरले आहेत. आता गोलंदाज पुन्हा सूर्या स्ट्राईकला येतो पंक्या सूर्या एक चांगली गोलंदाज आणि हा जातोय डी झोन मध्ये चेंडू 2 धावा भेटतात 2 धावांची धावसंख्या होती 8 षटक चालू आहे तिसरं सूर्या धावसंख्या होती 8 षटक चालू आहे तिसरं सूर्या आणि ह्या टायमाला वाटतं स्लोवर चेंडू होता पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू 2 धावा निघतात 2 धावांमध्ये 10 अभय फाटक यांचं पुष्पगुच्छ सत्कार करतील निमेश भोसले साहेब. अभय फाटक यांचा सत्कार केला जाईल. अभय फाटक भटजी खरोखरच चांगली गोलंदाजी होती सूर्या यांच्याकडून धावसंख्या झाल्या मात्र 10 षटक चालू होते तिसरं अजून काही लय भेटत नाही आहे या संघाला श्री गणेश संघाला चांगली गोलंदाजी सूर्या यांच्याकडून 2 गडी बाद झाले जरूर पण धावसंख्या एक चांगली होते. सूर्या स्लोवर चेंडू खरोखरच चांगली गोलंदाजी एक धाव भेटते 34ची धाव म्हणावं लागेल एका धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 11 षटक चालू आहे तिसरं चांगली गोलंदाजी सूर्या यांच्याकडून चौकार षटकार अजून काही पाहायला भेटले नाही या संघाकडून अजून दोन धाव भेटतात 2 धावेने संघाची धावसंख्या होती
13. गोंडी गावदेवी ट्रस्टचे सर्व मान्यवर सर्वांचं स्वागत इथे निष्ठावंत चषकमध्ये. आजचा दुसरा सामना हलकासा पुश करतोय जातोय. 2 धावा भेटत आहेत डी झोनमध्ये. 2 धावाने धावसंघाचे आता मात्र 15 षटक संपल्यात ते 3 सरासरी 5ची म्हणावं लागेल. 9 रन आले. या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या सूर्याने. पहिल्या षटक पॉवर प्लेचं 1 धावा टाकलं होतं आणि या षटकामध्ये निघतायत त्या 9 धावा. रफिक शेवटचे 12 चेंडू बाकी धाव संघावरील 15. हवेत बॅट पूर्ण होणार नाही पण क्या चौका षटकार मारावा लागेल तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर धाव संघावरील 15 फक्त. रफिक स्लोवर चेंडू आणि हा झेल होतोय पहिल्या चेंडूवरती. रफिक याच्या पंकज झेलाचा पाठवतोय पॅव्हलियनमध्ये आणि नवीन फलंदाज येतोय तो करण. धाव संघ दिले 15. गडी वाजवतोय 3रा. षटक चालवतोय 4थं. पहिल्याच चेंडूवरती गडीबाद होतोय रफिकाच्या आणि करण नाव मात्र करण पण अंबालासारखं खेळावं लागेल त्याला. पाहायचंय करणला. टेनिस क्रिकेटचा राजा म्हणतो करण अंबाला. तसंच 27 लाखाला गेलोय सगळ्यात. जे बोली आपल्याला सर्व माहिती असेल की किती लाखाला गेलो होतो करणला तसंच खेळावं लागेल. आणि 27 लाखाचं मोल किती आहे ते करण काय करून दाखवतो. पाहायचं लक्ष ठेवायचं असेल तर निश्चितच मोठं धावसंख्या करावं लागेल. नुरासिका संघापुढे धावसंख्या दिले ते मात्र 15. रफिक शॉर्ट चेंडू पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बनवायचा बोलाचा निर्धाव चेंडू होतो. खरोखरच चांगली गोलंदाजी होते नुरासिका संघाकडून. फक्त धावसंख्या दिले 15. गडी बाद झाले 3. एकामागून एक धक्के देतोय तो श्री गणेश संघाला. रफिक डी झोन मध्ये जातो चेंडू. 2 धावा. 2 धावेने संघ धावसंख्या 17. धावसंख्या दिली 17. करण आपलं खातं केलं 2 धावेने. आणि ह्या टायमाला मात्र षटकार होते. पहिला षटकार होतो सामन्यातला. करणने दाखवून दिलं रफिकाला. धाव संख्या दिली ती 23. या सामन्यातील पहिला षटकार. 2 चेंडू बाकी आहेत. सलमान भाई कोणाला तरी पाठवायचं आपण. दोन चेंडू बाकी आहेत सामन्याचे म्हणजे 8 चेंडू टोटल बाकी असताना धाव संख्या दिले 23. गडी बाद झाले ते 3. हो खरोखरच जबरदस्त गोलंदाजी. प्रचंड रफ्तार म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या दिले 23. शेवटचा चेंडू बाकी असताना लक्ष जर मोठं ठेवायचं असेल तर चौकार षटकार म्हणजे आतिषबाजी करावं लागेल करण याला. आणि झेल होतो का पाहायचंय. सुंदर झेल खरोखरच सुंदर झेल होतोय आणि गडीबार होतोय करण. आणि धाव संख्या दिले 23. 23च्या धावसंख्येने 4 गडीबार होत आहेत. 8 रन आले. या षटकामध्ये मात्र 8 धावा निघत आहेत. 2 विकेट. आणि 2 गडी बाद करण्याचे भेटले होते रफिकाला. माझे स्कोरर मित्र गौरव कदम सांगतायत. प्रत्येक चेंडूवरती स्कोर सांगतायत ते. षटक संपले. 4 षटक संपली. धाव संख्या दिले 23. निष्ठावंत चषकात मधला दुसरा सामना. पहिला सामना जर पाहायला गेला तर AK रॉयल्सनी अक्षरशः पिसं काढली होती मंगलमूर्ती या संघाची आणि आपला सहजरित्या सामना जिंकला होता. मोईन
समोर असेल तो आता मात्र आकाश अशोक सौरभ सौरभ अंकुश सौरभ आणि हा पहिल्या चेंडूवरती जातोय षटकार अशोकच्या बॅट मधून धाव संख्या 29 मोईन बॉलर्सने मोईन याच्या पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होते अशोक याने धाव संख्या 19 शेवटचे 5 चेंडू बाकी असताना चांगला स्कोअर करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 84 धावाचं लक्ष ठेवलं होतं ते केरळच्या संघाने मंगलमूर्ती संघापुढे या टायमाला चांगला चेंडू पटकला चेंडू आउट होतो गडी वाढत इथे चांगली गोलंदाजी या टायमाला कमबॅक करतो गोलंदाज आणि तंबूचा रस्ता दाखवतोय तो अशोक याला किटू 4 चेंडू बाकी असताना आपण ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतो किती वेळ तरी बघतो किट्टूला पण आता किट्टूला मात्र चौका षटकार मारावा लागते कारण 4 चेंडू बाकी असताना किट्टू काय करतो पाहायचं स्कोर झाला तो मात्र 29 कडे बाद होत ते 6 शेवटचे 4 चेंडू बाकी असताना आता मात्र किट्टू एकोणतीस धावसंख्या दिले शेवटचे काही चेंडू बाकी असताना हा चेंडू वरतीकडे मारा गेलो पंचाला पास करून शॉर्ट चेंडू पहिल्या चेंडूवरती शॉट येतोय सुंदर क्षेत्ररक्षण होतोय 1 धाव भेटते दुसरी सुद्धा धाव पूर्ण होईल निश्चित 2 धावा भेटायला षटकात चेंडूवरती 2 धावांनी संघात धावसाठी 31 स्ट्राईक मात्र ठेवायची आपल्या किट्टूला कारण आपल्या ग्राउंडचं पूर्ण आपल्याला माहिती आहे पूर्ण ग्राउंड आपण प्रॅक्टिस इथंच करतो आणि त्यामुळे 2 धावा आलेत 2 धावांनी संघात धावसाठी 31 शेवटचे 3 चेंडू बाकी असताना किटू हो खरोखरच चांगले गोलंदाजी होतोय ह्या टायमाला मात्र बॅटकट लेग बाईच बॅटकट धन्यवाद धाव संख्या दिली होती 32 शेवटचे 2 चेंडू बाकी असताना सौरभ दोन धावा निघतायत डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या दिले 34 शेवटचा चेंडू बाकी असं बहुधा धावसंख्या 34 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातला दुसरा सामना पहिला सामना 41 जिंकला सहजरित्या 84 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि सहजरित्या जिंकला होता त्याचप्रमाणे श्री गणेश आणि नुराज सिंगर या सामना धावसंख्या दिली 34 शेवटचा चेंडू बाकी असताना राऊंड विकेट आणि हा जातो डी झोन मध्ये पुन्हा एकदा धावसंख्या दिली 36 चेंडू द्यायचा मित्रांनो येतोय सर्व चेंडू घ्यायचा आपण सलमान आणि मोरी सिंग धन्यवाद चेंडू आलेला आहे लक्ष ठेवलं 37 धावांचा आणि 37 धावा 30 चेंडूवर 37 धावा कशा प्रकारे पाहायचे कारण कंपल्सरी चेस असल्या कारणाने 37 धावा करावं लागतील सामना जिंकण्यासाठी गोवंडी गावडी ट्रस्टचे सत्कार केला जाईल निमेशभाई भोसले यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत
निष्ठावंत चषक शिवसेना युवासेना उपशाखा प्रमुख मोहन थवे यांचा सत्कार गणेश यादव करतील. आतमध्ये गेला बॉल सलमान मोरी सिंग तिकडेच आहे. नवीन बॉलवरती लक्ष ठेवा. सर्व मान्यवरांचं स्वागत. शिवसेना युवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अणुशक्तीनगर विधानसभा आयोजित निष्ठावंत चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं गेलं आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना श्री गणेश वर्सेस नुरा सिंग यांच्यामध्ये सामना. लक्ष ठेवलं तो मात्र 37 धावांचा 37 धावा करायच्या 30 चेंडूमध्ये 37 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. आणि याच्यानंतर जो सामना होणार आहे तो यामध्ये जो जिंकेल तो एक रॉयल्स यांच्याबरोबर खेळेल. विजय वैती यांचं स्वागत केलं जाईल. किरण सावंत यांच्या हस्ते विजयदादा वैती यांचं फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. किरण पवार यांचं सुद्धा लोहार यांचं सत्कार होईल विजय भोईर यांच्या हस्ते. सर्व मान्यवरांचं स्वागत निष्ठावंत चषकमध्ये. लक्ष ठेवलं तर मला 37 धावांचा आणि 37 धावा कशा प्रकारे पार पडतो पाहायचे. कारण मोठं लक्ष तसं काय नाही आहे पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मग अशी आपण पाहायला गेलं 84 धावा कुठल्या गेल्या आणि 83 धावा केल्या आणि 84 धावा लक्ष ठेवलं होतं आणि एके रॉयल्सने या सहजरित्या सामना जिंकला होता. आणि पुढचा जो सामना होणार आहे तो एके रॉयल्स वर्सेस ह्यामध्ये जो जिंकेल तो सामना असेल 4 षटकांचा असेल आणि लगेचच ह्याच्यानंतर तो सामना चालू होईल. क्वार्टर फायनलचा सामना म्हणावा लागेल. तो सामना 4 षटकांचा असणार आहे. ओपनिंगचे 2 सामने ओपनिंगचे सामने जे असतात ते 5 षटकांचे असतात आणि श्री गणेश 141 श्री गणेश शाखा क्रमांक 141 चा संघ लक्ष ठेवला तो 37 धावांचा आणि स्ट्राईकला जात आहेत ते आता मात्र नुरा सिंग या संघाकडून युसुफ आणि जुबेर. युसुफ आणि जुबेर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्री गणेश 140 शाखा क्रमांक 144 या संघाने शाखेच्या नावावरती त्यांनी जो संघ भरला करण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगली फलंदाजी केली होती आता चांगली गोलंदाजी करावं लागेल. लक्ष मात्र काही मोठा नाही पण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. छोटासा स्कोअर सुद्धा भारी पडू शकतो पाहायचं आहे आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय करण. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. करण धन्यवाद सर. चालू करायचं आहे. युसुफ स्ट्राईकला तो युसुफ नॉन स्ट्राईकला येतो जुबेर. युसुफ आणि जुबेर. पहिलाच गोलंदाजी करेल तो करण. चांगली गोलंदाजी करावी लागेल जशी सूर्याने गोलंदाजी करेल त्याचप्रमाणे करणला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी. लक्ष मात्र काही मोठा नाही आहे. 30 चेंडूमध्ये 37 धाव करायचा सामना जिंकण्याची कंपल्सरी चेस असणार आहे सामना. जुबेर स्ट्राईकला युसुफ
हलकासा पुश केला जातोय, 2 धावांनी खातं खोलं गेलं. थर्डमॅनच्या रेषेत झाला चेंडू, 2 धावा टिकला झोन मध्ये, 2 धावांनी खातं खोलं. कारण लक्ष काही मोठं नाही, डबल सिंगल जरी खेळलं तरी स्कोर पूर्ण होऊ शकतो. पण पाहायचं क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो चांगल्याप्रमाणे. आणि त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवरती हलकासा पुश केला युसुफ याने आणि खातं खोलं आपलं संघाचं. सरी दादा पाठलाग करताना थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पहिल्या चेंडूवरती कारण बदल करावा लागला, हलकासा पुश केला होता, कट केला चेंडू आणि थर्डमॅनच्या दिशेने 2 धावा युसुफ. या टायमाला झेल होतोय पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती आणि आज झेल सुटलेला आहे, इझी झेल सुटलेला इथे. आज झेल किती महागात पडू शकतो कारण आपण बोर्डवरती मात्र 37 धावा 36 धावा केल्या तर लक्ष द्यावं 37 धावांचा आणि झेल सोडला येतो युसुफचा आणि स्ट्राईकला आता येतोय तो जुबेर आणि 1 धाव भेटते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती 3. खरोखरच हलवा असा झेल म्हणावा लागेल आणि ह्या जर चेंडूवरती तुम्हाला जर विकेट भेटला असता तो निश्चितच थोडंसं तुम्ही समोरच्या संघाला प्रेशरमध्ये ठेवू शकला असता, पण तसं काय झालं नाहीये. लक्ष मात्र तुमच्याकडून लक्ष ठेवून झालं 37 धावांचा आणि असे झेल घेणं जरुरी होतं. कारण क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होता ना, टिपच्या दिशेने अजून येतं ना. कारण मिस फील्ड होतोय. खरोखरच लक्ष ठेवलंय तो मात्र 37 धावांचा. सिंगल डबल सिंगल रन वाचवला पाहिजे जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. धावसंख्या झाली या 2 धावसंख्येने, धावसंख्या झाली 5. एक चांगली गोलंदाजी करतोय तो करण, मात्र क्षेत्ररक्षण त्याला काय साथ देत नाहीयेत. दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला गेला आणि हा सुद्धा झेल दोघा पाहायचंय. पुन्हा एकदा झेल मात्र झुबेरचा, हा झुबेरचा झेल झालेला आहे. ते कव्हर चेंडू मारण्याचा प्रयत्न पण असफल असा आणि गडी बाद होतोय. 5 धावसंख्येवरती पहिला झटका भेटतोय तो नुरासिका संघाला. नवीन फलंदाज डॉक्टर माजिद. तर डॉक्टर माजिद कशा प्रकारे खेळतो पाहायचंय. कारण लक्ष मात्र काही मोठा नाही, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. आपण पाहायला गेलं तर करणच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, पहिला झेल सुटला गेला, आता मात्र झेल टिपला गेला. आता नवीन स्ट्राईकला आलाय तो डॉक्टर माजिद आणि माजिद कशा प्रकारे खेळतो. कारण माजिद यांची जे फटकेबाजी आपण पाहिली या ग्राउंडवर कितीतरी वेळा पाहिली असेल. चौकार षटकारामध्ये ते जास्त महत्त्व देतात, सिंगल डबलमध्ये ते महत्त्व देत नाही. पण आपला संघ मात्र सुधीत न्यायचा असेल तर त्यांना चांगली फटकेबाजी करावं लागेल. संघ जिंकायचं असेल चांगली फटकेबाजी करावं लागेल, ती म्हणजे डॉक्टर माजिद यांना. आणि करण याला चांगली गोलंदाजी करावं लागेल. आपला संघ सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावं लागेल, ती म्हणजे करण याला. धाव संघाला ती 5 या धाव पहिला गडी बाद होतोय करण. लेफ्ट हँड विकेट आणि हा सुद्धा जातोय डीपच्या दिशेने. जबरदस्त षटकार डॉक्टर माजिदने दाखवून दिला. आपला पहिल्या चेंडूवरती षटकार म्हणून स्वागत केलं करण्याचं. धाव संख्या डबल फिगर मध्ये, धाव संख्या होती ती 11. इरादे स्पष्ट केले ते माजिद डॉक्टर यांनी. शेवटचा चेंडू बहुधा बाकी असावा आणि धाव संख्या ती 11. आणि गडी बाद, 2 गडी बाद होत्या षटकामध्ये. जबरदस्त धक्का भेटतोय. षटकार मारला होता पण कमबॅक केलं गोलंदाजीने आणि डॉक्टर माजिदने परत रिटर्नवर पाठवतोय. चांगली गोलंदाजी करून यांच्याकडून बनावं लागेल. षटकार जरूर आला होता पण 2 गडी बाद
जबरदस्त गडीचे बाद होत आहेत. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षण करावं लागेल मित्रांनो. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नवीन फलंदाज कोण जातो पाहायचं आहे. सूर्या रफिक रफिक आसिफ. सूर्याने रफिकने आसिफ. आसिफ नवीन फलंदाज चालतो. आसिफ धाव संख्या ती 11. 1 षटक संपलं आणि 1 षटकाच्या नंतर धाव संख्या ती 2 गडी बाद 11 धावा. यांच्यामध्ये जो जिंकेल तो एके रॉयल्सच्या संघाची 2 हात करेल आणि तो सामना असेल 4 षटकांचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. लक्ष ठेवलाय तो मंगलमूर्ती या संघाने. 37 धावांचा कंपल्सरी चेस निष्ठावंत चषकमध्ये सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं सर्वांचं स्वागत. थँक्यू सलमान भाऊ. युसुफ बॉलर का नाम सौरभ. सौरभ बेस्ट बॉलर लिया था. किधर सौरभ. सौरभ गांधीमध्ये ज्याच गोलंदाजी एक बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. या टायमाला जातो डी झोनमध्ये 2 धावेने संघाची धावसंख्या होती 13. धन्यवाद सर. 2 धावा निघतायत पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या होती 13. प्रत्येक चेंडूवरती मात्र चौकार षटकार येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे युसुफ शांत डोक्याने खेळताना सिंगल डबल खेळत असताना लक्ष सर्व जवळ जात असताना धावसंख्या ती 13. निष्ठावंत चषकमध्ये क्रीडा महोत्सव आणि हा जातोय 4 धावेसाठी. चार धावेने धावसंख्या होती 17. 20 धावांचं लक्ष अजून. षटक चालू ते दुसरं आणि हा झेल होत झाला. चेक करून दिला तो. चेक करेल ना कॅमेरामॅन मित्र. हा चेक करायचा आहे तुम्हाला. हा चेक करायचा आहे झेल आहे की षटकार आहे की चौकार आहे. सॉरी षटकार आहे की आउट आहे ते. मला वाटतं आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते असतील मोरी सिंग वगैरे त्यांनी सांगायचं आहे काय झालं ते असेल ते. आपण सजेशन घेतलं जाईल. एक कॅमेरामॅनला एक विनंती आहे. काहीतरी विशाल तिथं आपण हात त्यांचा विचार घ्यायचा आहे. चेक करायचं आहे. आपल्याला पण समजेल ना. षटकार घोषित केलेले आहे पंचाने. धन्यवाद. इथं श्री गणेश एका मला वाटतं कर्णधार इथे यायचं आहे. जो कर्णधार त्यांनी इथे यायचा आहे. डिफिकल्ट जरूर होता. झेल घेतला होता पण इथं लाईव्ह मध्ये आम्ही चेक केलाय. इथं यायचं आहे.
इथं अंपायर आमचे थर्ड अंपायर सुद्धा आहेत याचं नाव काय? भाई आउट भाई त्याला सिक्स आहे पाय याच्यावरती त्याचा स्टार एम्पर पण आहे. हां हां अरे भाई थर्ड एम्पायरचे थर्ड एम्पायर पण बसवले आम्ही आउट बोलले आपल्या. आणि हा षटकार घोषित केलाय पंचांकडून. धन्यवाद. झेल मात्र चांगला टिपला होता आणि लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये आपण चेक केलं गेलं. मॅच चालू करायची लवकर पंचाने. मित्रा पंचांचा निर्णय इथं अंतिम राहणार आहे. इथं लक्ष असू द्या. अंपायरने इथं चेक केलं, थर्ड अंपायरने चेक केलं इथे. बाकीचे प्लेयर फिल्डिंग करून जागेवरती उभे मित्रांनो हा षटकार दिला गोष्ट आपण एक विनंती आहे. आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे. गणेश आपण क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. जो पंचाने दिलेला निर्णय अंतिम असणार आहे. आणि आता आम्ही ते चेक केलं आणि हा षटकार कारण ती जो बाउंड्री लाईन जी आहे ती ट्रॅक नाही आहे. तिच्या पहिल्या लाईन मारली लक्षात असू द्या. संघ दिले 23. उपसागर मग संजीव वैती कुठे घे ना उपसागर संजीव वैती आणि नयन पाटील. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख संजू वैती, नयन पाटील, अजून कोण आहे सावंत. विनंती वरती. हां बोला बोला.
या सर्वांनी मंचावरती यायचंय. 3 चेंडू दिले, 3 चेंडू बाकी षटकात धावू शकले 23. 14 धावांचं लक्ष असताना मात्र एक थोडस डिफिकल्ट झालेली होती, पण तो सॉल्व झाला आणि धावू शकलेला 6 षटकार. खूपच उजव्या बारदाना चेंडू, वाईट बॉलचा इशारा येतोय अकबर मणियार यांच्याकडून. वॉशिंगचे पंच. एक धाव, एका धावेने धावसंख्या होती 25. त्याचबरोबर धावसंख्या दिली ती 25. 12 रन लक्ष असताना मात्र. आणि हा झेल होतो का पाहिजे पुन्हा एकदा, आणि हा झेल. धावसंख्या दिली ती 25. दोन गडी बाद, धावसंख्या दिली 25. 3 गडी बाद झालेत, 25 धाव होते. 12 रनचं अजून लक्ष असताना षटक चालू आहे ते मात्र दुसरं. आबिद नवीन फलंदाज गेला तो आबिद. धावसंख्या गेले 25. 12 रन लक्ष असताना शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला करण. आबिद एक धावेने संघ षटक संपते. धावसंख्या दिली ते 26. 2 षटकं संपली आणि 11 धावांचं लक्ष असताना मात्र आता 18 चेंडूंनी 11 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. लक्ष ठेवलाय तो मात्र 37 धावांचा आणि धावसंख्या दिला ते 26. आता 18 चेंडूमध्ये 12 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. मग गोलंदाजी जास्त मेहनत करावं लागली. सामना जर जिंकायचा असेल तर डॉट जशी सूर्याने गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर नोरासिकमधून सूर्याने चांगली गोलंदाजी केली होती. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि 2 धावा गडी बाद केल्या, 2 गडी बाद केले होते. तशा प्रकारे त्याने गोलंदाजी करावं लागेल. आता मात्र करणे आला. आज जर सामना जिंकायचा असेल तर, कारण लक्ष मात्र आता 11 धावांचं, 18 चेंडूमध्ये 11 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. करण 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 आबिद 26 धावसंख्या झाल्या 26. 11 धावांचं लक्ष असताना मात्र 18 चेंडूमध्ये 11 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 11 धावा. निष्ठावंत चषक क्रीडा महोत्सव सर्व मान्यवरांचं स्वागत इथे. करण आबिदसाठी आणि हा जातोय डी झोन मध्ये 2 धावा. धावसंख्या दिला 28. एक चांगली बॅटिंग करतो तो आबिद. आपलं खातं खोललं गेलं 2 धावेने आबिद याने आणि संघाची धावसंख्या 28. आता मात्र लक्षाच्या जवळ जात असताना, कारण सर्व धावांचं लक्ष 9 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. वाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या ष्टीबाजारा चेंडू.
करण अभिसाठी मी स्पीड होते एकच धाव आणि एक धावेने संघात धाव 29 स्ट्राईकला येत होतो आता मात्र युसुफ 30 झाले थाउसंड झाले 30 ह्या टायमाला सुद्धा मात्र वाईट बॉलचा इशारा खूपच डाव्या बाजूला चेंडू आणि अवांतर धावेने संघात धावसंख्या होती 31 आता लक्ष मात्र 6 धाव्यांचं आणि षटकार आणि सामना जिंकतोय तो नुरासिक जबरदस्त फलंदाजी 3 षटकामध्ये पूर्ण धावा केल्यात जुरा संघाने आणि सामना सहजरित्या आपल्या खिशात घालतोय तो नुरासिक संघ या पुढचा सामना असणार आहे तो नुरासिक वर्सेस केरळ दोन्ही करण्यात एक विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं या सामन्याचा जो मॅन ऑफ द किताब दिला जाईल